मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट का? जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवारांकडून स्पष्ट. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला, ही चूक होती. चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज, शरद पवारांची प्रतिक्रिया. उदयनराजेंनी दिल्लीत घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या अमित शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. शहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं. बावनकुळेंचा पवारांवर पलटवार. तर पवारांनी बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले, आम्ही टीका करायची का? विखे पाटलांचा हल्लाबोल. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला. बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा मिश्किल टोला. लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही. अर्थसंकल्पात 35,000 कोटींची तरतूद, त्यामुळे योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही, अजित पवारांकडून स्पष्ट. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही तरी योजना आणल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे 1 ते 2 हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची आज अमित शहांसोबत बैठक. विधानसभेच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता. माध्यमांना पाहता आज काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर पळाले. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा जितेश अंतापूरकर यांच्यावर आरोप. अजित पवार गटातील बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घरवापसी. पवारांना सोडून गेलेले शून्य झाले, मी शून्य होण्याआधीच परतलो, बाबाजानी दुर्राणींची प्रतिक्रिया. राधानगरी धरणातून 4,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर शहरात शिरण्यास सुरुवात. कोल्हापुरातील कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा. काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीला पूर. नदीचं पाणी उसाच्या शेतांमध्ये शिरलं तर निनाई परळे धरण ओव्हरफ्लो. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 5 इंच. नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.